तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आरोग्य विभागाला जेवढे काही आत्तापर्यंत पेपर झाले, त्याचे आपण बघा जी-केचे प्रश्न पाहणार आहेत. त्यामुळे आपला व्हिडिओ खूप आय-एम-पी असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. आणि इथून पुढचे जे काही ग्रामसेवक होणार, जिल्हा परिषद भरती होणार, दारूबंदी होणार, सगळे टी-सी-एस, आय-बी-पी-एस पॅटर्नचे प्रश्न आपण आपल्या चॅनलवरती घेणार आहे. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की ऑन करा आणि या व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा. तर पहिला प्रश्न आहे आपला, राज्यघटनेचे एकूण किती भाग आहेत? एकदम आय-एम-पी प्रश्न आहे. राज्यघटनेचे एकूण किती भाग आहेत? तर बघा, संविधानावरती एकदम बेसिक प्रश्न विचारले जात आहेत. ते बघा जबरदस्तपणे आपल्याला रिव्हिजन करायची. तर 25 भाग आणि 12 अनुसूची आहेत. लक्षात ठेवायचं आहे, राज्यघटनेचे किती भाग आहेत? तर 25 भाग आणि 12 अनुसूची आहेत. पुढचा प्रश्न आहे बघा, बक्सरची लढाई ही कोणत्या राज्यामध्ये झाली होती? काय प्रश्न आहे? बक्सरची लढाई कोणत्या राज्यात झाली होती? तर बिहार. ऑप्शन क्रमांक बिहार या ठिकाणी बघा बक्सरची लढाई झालेली. लक्षात ठेवा, बिहार. नेक्स्ट आहे बघा, कार्य मोजण्याचं एस-आय एकक कोणतं आहे? काय प्रश्न आहे? कार्य मोजण्याचं एस-आय पद्धतीमधील एकक कोणतं आहे? तर कार्य मोजण्याचं एस-आय पद्धतीतील एकक आहे बघा जूल. लक्षात ठेवा, जूल. नाट्यशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? कोणता? नाट्यशास्त्र हा जो काय ग्रंथ आहे हा कोणी लिहिला आहे? तर भरत मुनींनी नाट्यशास्त्र हा ग्रंथ लिहिलेला आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जास्त जे काही द्विशतके ते कुणी बनवलेले आहेत? तर रोहित शर्माने बनवलेले आहेत. के.एम. जाधव हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? के.एम. जाधव तर क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे. लक्षात ठेवा, क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे. महात्मा फुले यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला? तर महात्मा फुले यांचा जन्म बघा पुण्यामध्ये झाला. लक्षात ठेवा, पुण्यामध्ये महात्मा फुले यांचा जन्म झालेला आहे. पुढचा प्रश्न आलता, स्वतंत्र भारताची पहिली जनगणना ही कोणत्या वर्षी झाली होती? आपल्याला विचारलंय स्वतंत्र भारताची. लक्षात ठेवायचं, स्वतंत्र भारताची विचारली तर 1951 मध्ये स्वतंत्र भारताची जनगणना झाली होती. पुढचा प्रश्न आहे, आरोग्य विभागाशी संबंधित योजना खालीलपैकी कोणती आहे? तर आरोग्य विभागाशी संबंधित योजना कोणती बघा, महात्मा फुले जन आरोग्य योजना. लक्षात ठेवा, महात्मा फुले जन आरोग्य योजना. पुढचा प्रश्न आहे, भारताने सध्या कोणत्या नेटवर्क प्रणालीचा अवलंब केला आहे? तर 5G नेटवर्क. लक्षात ठेवा, 5G नेटवर्क प्रणालीचा अवलंब केलेला आहे. मित्रांनो, एस-एस-सी जी-डीची जाहिरात आलेली बघा. 26,000 पेक्षा जास्त जागा आपल्यासाठी या ठिकाणी उपलब्ध झालेल्या आहेत. किती? 26,000 पेक्षा जास्त. 2022 मध्ये बघा एस-एस-सी जी-डीमध्ये जे काही आपले बॅच लावलेले असेल ज्यांनी बघा, त्यांना बघा भरपूर जणांना या ठिकाणी फिजिक्सवाला म्हणजे एस-एस-सी वालांनी बघा या ठिकाणी सफलता दिलेली बघा. आणि आपल्यासाठी पुन्हा एकदा बघा विश्वास 4.0 ही बॅच लॉन्च केलेली आहे. मित्रांनो, ही पूर्णपणे बॅच बघा फाउंडेशन बॅच असणार आहे. या बॅचमध्ये बघा 350 म्हणजे 350 पेक्षा जास्त लेक्चर होणार आहेत आणि PDF सुद्धा मिळणार आहे. आणि मित्रांनो, हे लेक्चर लाईव्ह सुद्धा असणार आहेत आणि तुम्ही नंतर तुम्हाला जे काही काम असेल काम उरकून सुद्धा तुम्ही रेकॉर्डेड बॅच सुद्धा या ठिकाणी पाहू शकता. 350 पेक्षा जास्त या ठिकाणी लाईव्ह आणि रेकॉर्डेड क्लास होणार आहेत बघा. आणि या ठिकाणी काय काय घेणार आहे आपलं, मागील 10 वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचं सोल्युशन. त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला ई बुक सुद्धा भेटणार आहे, महत्त्वाचे करंट अफेअर्स सुद्धा मिळणार आहेत. त्यानंतर मागील 20 वर्षी झालेले जे काही प्रिव्हियस इयर म्हणजे PYQ म्हणजे मागील वर्षीचे जे काही प्रश्न आहेत बघा, ते सुद्धा आपल्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. वरून त्यांचं स्पष्टीकरण सुद्धा घेणार आहेत बघा. तर मित्रांनो, ही बॅच तुम्हाला वाटेल खूप महाग असेल 5-6 हजारामध्ये, परंतु ही बॅच मित्रांनो 1249 रुपयाची बॅच फक्त 499 रुपयाला आपल्याला मिळणार आहे. किती? 499 रुपयाला मिळणार आहे. या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे बघा, आपला जो काही कुपन कोड आहे तो कुपन कोड यूज करायचा आहे SMB02. लक्षात ठेवा, आपला कुपन कोड काय आहे बघा, SMB02. हा जर कुपन कोड यूज केला तर तुम्हाला बघा या ठिकाणी 50 रुपयाचा डिस्काउंट सुद्धा मिळणार आहे बघा. त्यामुळे मित्रांनो, आजच्या आज ही बॅच तुम्ही नक्की जॉईन करा. जर तुमचं स्वप्न असेल मला एस-एस-सी जी-डी क्वालिफाय करायचं आहे, मला त्या ठिकाणी नोकरीला लागायचं आहे, तर लगेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲप दिलेलं आहे, ते ॲप डाउनलोड करून तुम्ही लगेच ही बॅच जॉईन करू शकता. किंवा काही अडचण आली तर मला मेसेज करा. व्हॉट्सअप नंबर सुद्धा आपला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. IIT बँगलोरमध्ये जो काही परम सुपर कॉम्प्युटर आहे हा कोणत्या योजनेअंतर्गत विकसित केलेला आहे? तर IIT बँगलोरमध्ये परम सुपर कॉम्प्युटर हा राष्ट्रीय सुपर कॉम्प्युटर मिशनद्वारे हा या ठिकाणी विकसित केलेला आहे. भारतामधील पहिलं कार्बन मुक्त गाव कोणत्या राज्यामध्ये आहे? तर हिमाचल प्रदेश. लक्षात ठेवायचं आपल्याला, हिमाचल प्रदेश. तुर्कीमधून आलेले जे काही मुसलमान आहेत भारतामध्ये कोणत्या नावाने प्रसिद्ध झाले? तर बघा ते दिल्ली सल्तनत या नावाने प्रसिद्ध झाले. दिव्यांग विभाग स्थापन करणारं महाराष्ट्रामधील पहिलं शहर कोणतं आहे? तर नागपूर हे शहर पहिलं आहे. लक्षात ठेवा, दिव्यांग विभाग स्थापन करणारं महाराष्ट्रातील पहिलं शहर नागपूर.
सार्वजनिक प्राधिकारी हे पद कोणत्या गटामध्ये येत नाही? तर गट अ मध्ये हे येत नाही. भारताची पूर्व पश्चिम लांबी किती आहे? तर भारताची पूर्व पश्चिम लांबी किती बघा, 2933 किलोमीटर आणि उत्तर दक्षिण विचारली तर बघा 3214 किलोमीटर. हे सुद्धा लक्षात ठेवा आपल्याला, उत्तर दक्षिण. तर बघा पुढचा प्रश्न आहे बघा, फळांच्या आतील बाजूस फळांच्या आतील बाजूस बियाणे म्हणजे फळाची कोणती अवस्था? तर आवृत्तीबीजी अवस्था असते. कोणती? आवृत्तीबीजी अवस्था. भारतामधील वाळवंट हे कोणत्या दिशेला आहे? तर पश्चिम या दिशेला भारतामधील वाळवंट आहे. कोणत्या रोगामुळे शरीरामधील तांबड्या रक्तपेशीचा नाश होतो? तर कोणता रोग आहे बघा, तो मलेरिया रोग आहे. लक्षात ठेवा, मलेरिया रोग. पुढचा प्रश्न आहे बघा, पंचायत राज या संदर्भामध्ये कलम कोणता आहे? तर बघा महत्वाचे कलम आपलं पाठ असणं खूप गरजेचं आहे. TCSला सुद्धा कलमावर प्रश्न येत होते बघा, आणि या एक्झामला सुद्धा येऊ राहिले आहेत. तर बघा पंचायत राज संबंधित कलम कोणता आहे? तर बघा कलम 40 हे लक्षात ठेवा. कलम 40 हे काय बघा, पंचायत राज संदर्भामध्ये आहे. लक्षात ठेवायचं आपल्याला. पुढचा प्रश्न आहे, भारताचा जो काही ऐरावत सुपर कॉम्प्युटर आहे हा जगामध्ये कितव्या स्थानी आहे? भारताचा ऐरावत हा जो काही सुपर कॉम्प्युटर आहे हा जगामध्ये कितव्या स्थानावरती? तर जगामध्ये बघा 75व्या स्थानावरती. लक्षात ठेवा, अख्ख्या जगामध्ये 75वं स्थान लागतेच. तर मित्रांनो पुढचा प्रश्न आलेला बघा, RTI कायदा. लक्षात ठेवा, RTI कायदा हा जो काय कायदा आहे संपूर्ण भारतामध्ये लागू करण्याआधी कोणत्या राज्यामध्ये लागू करण्यात आला होता? संपूर्ण भारतामध्ये ज्यावेळेस लागू करायचा होता त्याच्या अगोदर बघा एका राज्यामध्ये लागू करण्यात आला होता, असा प्रश्न विचारला आहे. आणि मित्रांनो या ठिकाणी बघा आपल्याला कायद्याविषयी विचारलं आहे, महत्त्वाचे पुस्तकं हे सगळे काही नोट्स आहेत बघा आपल्याकडे, ज्यामधून बघा मार्क जास्त पडण्याची म्हणजे प्रश्न पडण्याची जास्त शक्यता आहे. ह्या नोट्स फक्त आपण बघा 149 रुपयाला ठेवलेले आहेत. ज्यांना कोणाला घ्यायचे असतील तर आपल्या स्क्रीनवर जो काही नंबर दिसतोय बघा, फोनपेला आणि व्हॉट्सअपला सुद्धा तोच आहे, गुगल पेला पण तोच आहे. त्यावर तुम्हाला पेमेंट करायचं 149, जो काही QR कोड आहे तो सुद्धा तुम्ही स्कॅन करू शकता. 149 मध्ये बघा आपल्याला महत्त्वाचे कायदे, महत्त्वाच्या चालू घडामोडी, महत्त्वाच्या नोट्स, पुस्तक, लेखक म्हणजे जे जे IMP टॉपिक आहे परीक्षेच्या अगोदर करून जाण्यासाठी, ते क्विक रिव्हिजन आणि क्विक मार्क वाढण्यासाठी आपण ते बूस्टर PDF बनवले आहेत. तर बघा शेवटच्या क्षणी बघा आपण पेपरच्या वेळेस ज्यावेळेस आपण बूस्टर अभ्यास करतो तो एकदम आपला असा असतो बघा, कलाटणी देणारा अभ्यास असतो. त्यामुळे मित्रांनो एक एक मार्क महत्त्वाचा आहे, कारण की आपण पुन्हा पुन्हा पेपर देत नसतो, टाईम नसतो आपल्याला इथून पुढचा. त्यामुळे ज्यांना घ्यायचे असतील बघा त्यांनी घ्याच मित्रांनो. 149 रुपयामध्ये आपण त्या नोट्स अवेलेबल केलेल्या आहेत. आपला जो काही नंबर आहे बघा व्हॉट्सअपला त्यावर तुम्ही मेसेज करू शकता मला. तर बघा RTI हा कायदा संपूर्ण भारतामध्ये लागू करण्याआधी कोणत्या राज्यामध्ये लागू करण्यात आला होता? तर हा तमिळनाडू राज्यामध्ये लागू करण्यात आला होता. लक्षात ठेवा, तमिळनाडू राज्यामध्ये. पुढचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे बघा, नवीन शतकामधील राजा मिहिर भोज कोणत्या घराण्याशी संबंधित होती? तर बघा जे काही नवीन शतकामधील राजा मिहिर भोज, कोण? राजा मिहिर भोज हे कोणत्या घराण्याशी संबंधित होते? तर बघा प्रतिहार घराणे. लक्षात ठेवा, प्रतिहार घराण्याशी संबंधित होते. लक्षात ठेवायचं आपल्याला. तर प्रतिष्ठान घराणे, कुशल घराणे हे जे काही महत्त्वाचे घराणे आहेत ही एकदा रिव्हिजन करून जायचे आहेत, आपल्याला नोट्समध्ये मिळून जातील. तर बघा पुन्हा कोसला या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर बघा कोसला महत्त्वाचे कादंबरी, पुस्तक, लेखक हे सगळं आपल्या नोट्समध्ये अवेलेबल आहे. तर कोसला या कादंबरीचे लेखक आहेत बघा भालचंद्र नेमाडे. लक्षात ठेवा, भालचंद्र नेमाडे कोसला या कादंबरीचे लेखक आहेत. लक्षात ठेवा, कोसला या कादंबरीचे लेखक आहेत. पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? पाणी. तर पाणी या शब्दाला समानार्थी शब्द कोणते आहेत? जल आहे बघा. लक्षात ठेवा, जल तर नाही या ठिकाणी, परंतु सलील सुद्धा आहे. लक्षात ठेवा, पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता होईल बघा? सलील असा होईल. समानार्थी विरुद्धार्थी शब्द हे काय करायचं बघा, रविवारी किंवा 1 तासाभरामध्ये सगळ्याला रिव्हिजन मारून टाकायची, उठायचंच नाही जवळ रिव्हिजन होत नाही तवर. बघा आपले मार्क या ठिकाणीच परफेक्ट होऊन जातील. भारतामधील जे काही थरचं वाळवंट आहे भारताच्या कोणत्या दिशेला आहे? तर बघा भारतामधील थरचं वाळवंट बघा भारताच्या वायव्य दिशेला आहे. लक्षात ठेवा, भारतामधील जे काही थर वाळवंट आहे, कोणतं थर वाळवंट हे भारताच्या वायव्य दिशेला स्थित आहे. पुढचा प्रश्न आहे, सन 2011च्या जनगणनेनुसार भारताच्या लोकसंख्येची घनता किती होती? तर मित्रांनो 2011ची जी काही जनगणना आहे यावर सुद्धा आपल्याकडे PDF नोट्स आहेत. तर बघा 2011च्या जनगणनेनुसार भारताच्या लोकसंख्येची घनता किती होती बघा? 382. लक्षात ठेवायचं आपल्याला किती होती? तर बघा 2011ची जी काही जनगणना झाली होती त्यामध्ये लोकसंख्येची घनता होती बघा 382. लक्षात ठेवा 382. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. महत्त्वाचा म्हणजे आता या ठिकाणी लोकसंख्या विचारली
त्याच्यानंतर 2011च्या जनगणनेनुसार लिंग गुणोत्तर विचारतील, काही पण विचारू शकतात. त्यामुळे ते नोट्स तुम्हाला म्हटलं क्विक बुस्टर किती फायद्याचं आहे. त्याच्यानंतर बघा RTI अधिनियम कोणत्या वर्षी पारित झाला? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. जो काय RTI अधिनियम आहे मित्रांनो, हा 2005 मध्ये लक्षात ठेवा. 2005 मध्ये हा पारित झाला होता. लक्षात ठेवा, RTI अधिनियम 2005 मध्ये पारित झालेला होता. नेक्स्ट बघा, अचल या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर अचल या शब्दाचा समानार्थी शब्द आहे बघा, पर्वत. लक्षात ठेवा, पर्वत. अचल या शब्दाचा समानार्थी शब्द आहे पर्वत. पुढचा प्रश्न आहे, कंठस्नान घालणे या वाक्प्रचाराचा अर्थ एकदम सोपा आहे बघा. कंठस्नान घालणे म्हणजे काय? ठार मारणे किंवा जीवे मारणे, मृत्यूचे घाट उतरणे. लक्षात ठेवा, कंठस्नान घालणे म्हणजे काय? ठार मारून टाकले, मृत्युमुखी पाडणे. पुढचा प्रश्न आहे, न कर्त्याचा वार या ठिकाणी म्हणीचा अर्थ विचारलाय. न कर्त्याचा वार या म्हणीचा अर्थ सांगायचा आहे. तर या म्हणीचा अर्थ काय बघा, काम करायचे नसल्यास सबूत सांगून टाळणे. न कर्त्याचा वार म्हणजे काय? काम करायचे नसल्यास सबूत सांगून टाळणे. नेक्स्ट बघा, लक्ष्मी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता होईल? तर लक्ष्मी म्हणजेच काय? धन, धन, संपत्ती, प्रॉपर्टी. लक्षात ठेवा, पैसा. लक्ष्मी म्हणजे काय? संपत्ती. याचा समानार्थी शब्द होईल संपत्ती. नेक्स्ट पहा, साबरमती हा जो काय प्रकल्प आहे हा कोणत्या राज्यामध्ये आहे? कोणता? साबरमती हा प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? तर बघा, हा गुजरात राज्यामध्ये आहे. कोणत्या? गुजरात राज्यामध्ये. महत्त्वाचे प्रकल्प, धरणं हे सगळं आपलं फाट असलं पाहिजे. हे बघा सर्व परीक्षाला विचारलं जातं. पोलीस भरती म्हणा, तलाठी भरती म्हणा, यावर हमखास प्रश्न विचारला जातो. जर स्पर्धा परीक्षा करायची असेल तर हे पाठ पाहिजे. साबरमती हा प्रकल्प कुठे आहे? गुजरात राज्यामध्ये स्थित आहे. लक्षात ठेवा, गुजरात. पुढचा प्रश्न आहे, भारतात सर्वात जास्त लांबीचा राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. तर बघा, भारतातील सर्वाधिक लांबीचा जो काय राष्ट्रीय महामार्ग आहे हा NH44 हा आहे. कोणता? NH44. लक्षात ठेवा, भारतातील सर्वाधिक लांबीचा राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे? NH44. नेक्स्ट पहा, अमृत बाजार पत्रिका. काय प्रश्न आहे? अमृत बाजार पत्रिका हे जे काय वर्तमानपत्र आहे हे कोणत्या नेत्याचे मुखपत्र बनलं होतं? तर जे काय बघा, अमृत बाजार पत्रिका आहे हे जहालवादी नेते. लक्षात ठेवायचं आपल्याला, जहालवादी नेते यांचं काय बनलं होतं? मुखपत्र बनलं होतं. लक्षात ठेवा, अमृत बाजार पत्रिका. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीन के ऊपर, भारताचा घटनात्मक विकासाची जी काही सुरुवात आहे ही कोणत्या कायद्याने झाली? तर भारताच्या घटनात्मक विकासाची जी काही सुरुवात आहे ही बघा 1773. लक्षात ठेवा, 1773 या कायद्याने झाली. भारताच्या घटनात्मक विकासाची जी काही सुरुवात आहे ही कोणत्या कायद्याने झाली? तर 1773. लक्षात ठेवायचं आपल्याला, 1773 या कायद्याने झालेली आहे. नेक्स्ट बघा, भारताचे जे काही उपराष्ट्रपती आहे यांच्या संबंधित कोणतं कलम आहे? बघा कलमावर प्रश्न, भारताचे जे काही उपराष्ट्रपती आहे यांच्या संदर्भामध्ये कोणतं कलम आहे? तर कलम 63. लक्षात ठेवायचं आपल्याला, कलम 63 हे भारताचे उपराष्ट्रपती. लक्षात ठेवायचं आहे, उपराष्ट्रपती संबंधित आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या एका रोगामुळे शरीरामधील तांबड्या रक्तपेशीचा नाश होतो? तर मलेरिया. लक्षात ठेवायचं आपल्याला, मलेरिया. हिंदुस्थानमधील बघा मोगल सत्तेचा संस्थापक, दिल्लीचा पहिला मोगल बादशाह बाबरचं पूर्ण नाव होतं बघा जहीरुद्दीन मोहम्मद बाबर. बाबरच्या वडिलांचं नाव काय होतं? उमर शेख मिर्झा. आणि आईचं नाव होतं बघा कुल्लब निगार, कुल्लब निगार खानम. लक्षात ठेवा. आणि वडिलांकडून तो तैमुरलंग तुर्कचा 5वा वारस, तर आईकडून बघा चंगीज खान मोगलचा वंशज होता. पुढचा प्रश्न बघा, सत्तरिया नृत्य प्रकार हा कोणत्या राज्याचा आहे? कोणता? सत्तरिया नृत्य प्रकार. तर या ठिकाणी आपल्याला बघा सत्तरिया विचारला आहे. पुढच्या वेळेस बघा पुढच्या शिफ्टला कोणता पण विचारू शकतात. तर कोणता आहे बघा, कोणत्या राज्याचा आहे? आसाम. लक्षात ठेवा, आसाम. महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म केव्हा झाला होता? एकदम IMP प्रश्न आहे. समाज सुधारकावरती एक प्रश्न विचारला आहे. तर 11 एप्रिल 1827 महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म झालेला आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांचं पूर्ण नाव लक्षात ठेवायचं आपल्याला, ज्योतिराव गोविंदराव फुले. लक्षात ठेवा. जन्म बघितला आपण आत्ताच विचारला होता, 11 एप्रिल 1827 रोजीला कोणत्या ठिकाणी झाला? तर बघा पुण्यामध्ये महात्मा फुले यांचा जन्म झालेला. लक्षात ठेवा, पुणे या ठिकाणी. तर महात्मा फुले यांना ही जी काही पदवी बघा, मुंबईमध्ये एक सभा झाली ती 1888 मध्ये त्यांना ही पदवी दिली होती बघा.
महात्मा फुले यांच्यावर बघा थॉमस पेन, लक्षात ठेवा थॉमस पेन या विचारवंताचा प्रभाव होता. महात्मा ज्योतिबा फुले यांचं निधन बघा 28 नोव्हेंबरला झालं. कधी? 28 नोव्हेंबर 1890 रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांचं वयाच्या 63व्या वर्षी निधन झालं. कितव्या? 63व्या वर्षी निधन झालं. तसेच महात्मा फुले यांच्याबद्दल सर्वात महत्त्वाची माहिती म्हणजे काय? प्राथमिक शिक्षण मोफत तसंच सार्वजनिक सक्तीचं केलं जावं अशी मागणी करणारे महात्मा ज्योतिबा फुले आशिया खंडामधील पहिले शिक्षण तज्ज्ञ होते. कोण? महात्मा फुले होते. लक्षात ठेवा. महात्मा ज्योतिबा फुले यांची पुस्तकं सुद्धा सर्वांनी पाहून जायची आहेत बघा. अतिशय महत्त्वाचे शेतकऱ्याचे आसूड, त्याच्यानंतर सत्सार, इशारा, हे जे काही महत्त्वाचे पुस्तकं आहेत मित्रांनो, हे सगळे पाठ असलं पाहिजे, पेपरला विचारले जाऊ शकतात. पुढचा प्रश्न आहे, भारतामधील पहिलं कार्बन मुक्त गाव कोणतं आहे? भारतामधील पहिलं कार्बन मुक्त गाव कोणतं आहे? बघा पल्ली हे गाव आहे. पल्ली. भारताची पहिली जनगणना ही कोणत्या वर्षी झाली? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. तर मित्रांनो जनगणना, त्याच्यानंतर पहिलं कार्बन मुक्त गाव कोणतं आहे? तर बघा पल्ली आहे. भारताची पहिली जनगणना ही कोणत्या वर्षी झाली? तर भारताची पहिली जनगणना बघा 1872 मध्ये झाली. लक्षात ठेवा 1872. ऑप्शनमध्ये 71 असेल ते सुद्धा बरोबर. आणि असं जर विचारलं स्वतंत्र भारताची पहिली जनगणना कधी झाली? तर 1951ला. लक्षात ठेवा 1951ला झालेली आहे. लक्षात ठेवा 1951ला. बघा माहितीचा अधिकार कायदा कोणत्या वर्षी लागू केला? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. तर माहितीचा अधिकार कायदा हा बघा 13 ऑगस्ट 2005 साली. लक्षात ठेवा 13 ऑगस्ट 2005 साली माहिती अधिकार कायदा लागू करण्यात आला होता. आणि याची जी काही अंमलबजावणी होती बघा ती 15 जून 2005ला झाली. कधी? 15 जून 2005ला याची अंमलबजावणी झाली. आणि हा लागू झाला बघा 13 ऑगस्ट 2005ला. बघा माहितीचा अधिकार यावर सुद्धा आपण नोट्स बनवलेली आहे. प्रथम ऑलिम्पिक मेडल हॉकी खेळामध्ये कोणत्या वर्षी आलं? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रथम ऑलिम्पिक मेडल तर 1920 मध्ये बघा प्रथम ऑलिम्पिक मेडल हॉकी खेळामध्ये आलं होतं. आणि 1920 पासून 28 पर्यंत रेग्युलर हे जिंकत राहिलेले हॉकी खेळामध्ये. पुढचा प्रश्न आहे बघा राज्यघटनेमध्ये किती कलम आहेत? काय प्रश्न आहे? राज्यघटनेमध्ये किती कलम आहेत? तर राज्यघटनेमध्ये बघा 395 कलम आहेत. लक्षात ठेवा 395 कलम आहेत. नेक्स्ट बघा निलगिरी पर्वतरांगा भारताच्या कोणत्या दिशेला आहे? असा प्रश्न आलता. तर जी काही निलगिरी पर्वतरांग आहे मित्रांनो ही भारताच्या सह्याद्री किंवा पश्चिम घाट परिसराचा एक भाग आहे. तमिळनाडू राज्याच्या पश्चिमेस असलेली ही जी काही पर्वतरांग आहे ही शेजारच्या कर्नाटक, केरळ राज्यांच्या सीमाला स्पर्श करते. यातील बघा 24 पर्वत शिखरे ही 2000 मीटरपेक्षा जास्त उंचीची असून दोडावाट्टा हे शिखर सर्वात जास्त म्हणजेच 2637 मीटर इतकं उंच आहे. पुढचा प्रश्न एकदम सोपा आला होता. भारताची उत्तर दक्षिण लांबी किती आहे? तर उत्तर दक्षिण म्हणजे लांबी बघा 3214 आणि रुंदी बघा 2933 किलोमीटर. लक्षात ठेवा 2933 किलोमीटर. पुढचा प्रश्न बघा व्यक्ती आणि वल्ली. बघा पुस्तक आणि लेखकावर प्रश्न विचारतात. व्यक्ती आणि वल्ली या कथा लेखक कोण आहेत? तर पु ल देशपांडे. लक्षात ठेवा तलाठी भरतीला सुद्धा बघा असाच पॅटर्न होता म्हणजे अशा टाईपमधले प्रश्न होते. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्लासी इतिहासामधील हे जे काही गाव आहे कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? कोणतं? प्लासी हे इतिहासामधील गाव कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर पश्चिम बंगाल. लक्षात ठेवा पश्चिम बंगालमध्ये ही प्लासी ठिकाण स्थित आहे. लक्षात ठेवा. प्लासीचं युद्ध कधी झालं होतं? तर लक्षात ठेवा 23 जून 1757. 23 जून 1757ला झालं होतं. लक्षात ठेवा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि सेनामध्ये ही जे काही झालं होतं बघा युद्ध झालं होतं. लक्षात ठेवायचं 1757 23 जून 1757. त्यानंतर मित्रांनो बघा